राज्यात येत्या 2 वर्षात ऊसाचं 3 लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली। या योजनेविषयी अधिक माहिती देण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाचे उपसचिव सुग्रीव धपाटे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। धपाटे सर, 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। काल जो निर्णय झाला की ऊसाचं सर्व क्षेत्र जे हेक्टर क्षेत्र आहे ते सूक्ष्म सिंचनाखाली आणणं सक्तीचं केलेलं आहे, एक अतिशय क्रांतिकारी पाऊल आहे, एक सकारात्मक पाऊल आहे। शासनाची नेमकी भूमिका काय आहे याच्यामध्ये? खरं म्हणजे हे क्षेत्र जे आपण सूक्ष्म सिंचनाखाली आणत आहोत ह्याच्या मागची भूमिका थोडी पार्श्वभूमीत जाऊन आपण बघूया। MWRRA जे आहे जलसंपदा विभागाच्या अंतर्गत काम करतं, तर त्यांनी जेव्हा सर्वे केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे साधारणपणे 3 ग्रुप पडतात। एक ग्रुप जो आहे तो ग्रुप अतिशय दुर्भिक्ष असलेल्या पाण्याचं जिथे दुर्भिक्ष आहे अशा क्षेत्रात राहतो, दुसरा आहे तो कोरडवाहूमध्ये राहतो, आणि तिसरा जो आहे तो धरण क्षेत्रात म्हणजे जिथं खूप पाणी आहे अशा ठिकाणी राहतो। तर ह्या पाण्याचं जे समन्यायी वाटप आहे हे होणं फार आवश्यक आहे असं त्यांच्या लक्षात आलं। हे आपल्या सर्वांच्या लक्षात येतं, परंतु त्याने त्या दृष्टीने मग पावले उचलली आणि कुठल्या कुठल्या पिकांना जास्त पाणी लागतं तर त्याच्यामध्ये फळबागा आणि ऊस, विशेषतः जे 12माही पीक आहे त्यांना खूप पाणी लागतं हे लक्षात घेतलं, आणि त्या पार्श्वभूमीच्या आधारे त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं की ते 25 जून 2015चं नोटिफिकेशन आहे। त्यांनी असं सांगितलं की आता याच्या पुढे समन्यायी वाटप होणं फार आवश्यक आहे, आणि जिथं पाण्याचा वापर अतोनात होतो, विशेषतः ऊस क्षेत्रामध्ये पाण्याचा वापर जास्त होतो, म्हणून हा निर्णय घेतला गेला। आणि हा निर्णय घेत असताना अनेकांबरोबर त्याच्या चर्चा झाल्या, वेगवेगळ्या विभागाबरोबर चर्चा झाल्या, लोन देणाऱ्या बँकेबरोबर चर्चा झाल्या, त्यानंतर कारखान्यांबरोबर चर्चा झाल्या, साखर कारखाना, अशा ह्या अनेकांच्या विचार मंथनातून स्वतः CM साहेबांबरोबर त्याच्या 2-3 बैठका झाल्या, त्यांच्या मार्गदर्शनाने आणि अनेकांच्या चर्चेतून हा निर्णय। मुळात ऊसामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता आणि त्यामुळे जमिनीचा पोत कमी होत असे, अशा अनेक गोष्टी होत्या यातनं, आणि त्यानंतरच हा निर्णय इथे आला। मुळात ऊसाच्या पिकांचं संवर्धन आणि वाढ करताना पाण्याचा कमीत कमी वापर किंवा पर क्रॉप पर ड्रॉप असं जे म्हणतो, त्यामुळे हा निर्णय आपण आलेलो आहोत। मुळात हे योजनेचं स्वरूप आता कसं असणार आहे, म्हणजे किती कालावधी आपण त्यासाठी दिलेला आहे, कशा प्रकारे होणार की आज योजना संमती मिळाली, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय झाला, त्यानंतर मग काही डेटा असेल, कशा प्रकारे होणार? सर, हे जी योजना आहे ना, ह्या योजनेमध्ये मूळ घटक 4 आहेत। सर्वात महत्वाचा घटक आहे तो शेतकरी, दुसरा घटक आहे तो बँका, तिसरा घटक आहे कारखाने, ते मग सहकारी साखर कारखाने असतील की प्रायव्हेट साखर कारखाने असतील, आणि चौथा जो घटक आहे ते कृषी विभाग आणि सहकारी विभाग। ह्या 4 घटकांमध्ये मिळून ही योजना। तर या योजनेचं स्वरूप जर सांगायचं झालं तर या योजनेमध्ये जे जे ऊसाचे शेतकरी सहभागी होणार आहेत, ह्या ऊसाच्या शेतकऱ्यांना जे कर्ज घेतलं जातं त्या कर्जावरच्या व्याजामध्ये म्हणजे सवलत देऊन त्यांना मदत केली जाणार आहे। तर ही सवलत देण्यासाठी प्रथमतः नाबार्डकडून 2 वर्षासाठी जवळपास आपण 3 लाख हेक्टर पाण्याखालचं आणणार आहोत सूक्ष्म सिंचनाखाली। तर ह्या 3 लाख हेक्टरसाठी जवळपास 2600 कोटी इतका निधी मिळणार आहे, आणि त्याची चर्चा नाबार्ड बरोबर झालेली आहे। तर हे करत असताना व्याजाचा जो दर आहे तो व्याजाचा दर मार्केटमध्ये साधारणपणे 12 ते 14, 10 ते 12 अशा दराने मिळतो। तर हे चर्चा करून शेतकऱ्यांच्या हितासाठी तो 7.25% व्याजाचा दर आखला गेला, आणि हा दर जो आखला त्याची विभागणी केली 3 गटामध्ये। पहिला गट जो आहे तो शेतकऱ्याला सवलतीच्या दराने फक्त 2% व्याजाचे जो त्याच्यावर येणारं व्याज आहे ते 2% भरायचे, 1.25% साखर कारखाने भरतील, आणि 4% जो बोजा पडणार आहे तो शासन उचलणार आहे। एकूण शासनावर किती याचा समजा 3 वर्षात बोजा पडू शकतो? आता ही स्कीम जी आहे, ही योजना जी आहे, ही योजना 2 वर्षाची आहे, आणि व्याज जे फेडायचं आहे ते 5 वर्षाचं आहे। तर पहिल्या वर्षामध्ये साधारणपणे 1.5 लाख हेक्टर घ्यायचे, आणि पुढच्या वर्षामध्ये 1.5 लाख हेक्टर घ्यायचे। तर पहिल्या वर्षी येणारं व्याज आहे आणि पुढच्या वर्षी येणारं आहे, असे एकंदरीत जे 5 वर्षाचं व्याज आहे ते 312 कोटी शासनावर बोजा पडेल। मुळात साखर कारखाना हा यातला एक महत्वाचा घटक आहे की साखर कारखान्यांना कशा प्रकारे यात कर्ज मिळू शकेल, याच्यात काय प्रकारची व्याज आकारणी त्यांच्यावर होईल?
साखर कारखान्यांना ऍक्च्युअली कर्ज नाही देते आपण. साखर कारखाने एक कॅटलिस्ट किंवा मीडिएटर टाईप त्याच्यामध्ये काम करतात. असे जे आहेत ना, ते असे काही जणांनी प्रयोग केलेले आहेत. त्यांनी असं क्लस्टर केलं आणि क्लस्टर करून त्यामध्ये ही योजना बाहेर 10-12%, 14% व्याज घेऊन सक्सेसफुल केलेली. आणि त्याचा आधार घेऊन आपण मग त्यांना इन्व्हॉल्व करून घेतो. त्यांना इन्व्हॉल्व करण्याचं मध्ये समाविष्ट करण्याचं कारणच हे आहे की व्याजाची जी परतफेड आहे ती 100% परतफेड व्हावी. आणि जो शेतकरी आहे तो त्याचा जो ऊस आहे तो साखर कारखान्याकडे देणार आहे. साखर कारखान्याकडे तो ऊस देतो, त्यामुळे त्याचं जे बिलिंग होणार आहे त्यातून त्याला ते पैसे पे करायला द्यायला सोपं पडणार. बरोबर. एक तर त्याला फिक्सपणे पैसेही मिळणार आणि बँकेला परत त्याचं 100% रिएम्बर्समेंट होणार. बरोबर. त्यासाठी आपल्याला ती वसुली आणि हे जे आहे ना ह्याच्यासाठी साखर कारखान्यांना आपण आत घेतलेलं. बरोबर. सर, नाबार्डला कशा प्रकारे इन्स्ट्रक्शन दिल्या जाते, कशा प्रकारे पुढ्याचा पतपुरवठा होत राहील शेवटच्या घटकापर्यंत? सर, ह्याच्यामध्ये नाबार्डच्या प्रतिनिधींशी आपण बोललेलो आहे. तर 2 टाईपचे त्यांच्याकडून कर्ज आपण घेतले. एक लॉंग टर्म कर्ज आहे, त्याला त्यांनी मान्यता दिलेली आहे. आणि जर का समजा पैसा कमी पडला, खूप मोठी रक्कम लागणार आहे, जवळपास 2 वर्षामध्ये 2600 कोटी मी आपल्याला सांगितलं आहे, तर हे जर का कमी पडलं तर केंद्र शासनानं डेडिकेटेड मायक्रो इरिगेशन फंड नावाचा एक फंड उभारलेला आहे, त्यातूनही पैसे घ्यायचे असा निर्णय झालेला आहे. आता हा जो पैसा आहे तो नाबार्डकडून शिखर बँकेकडे जाईल, राज्याच्या स्टेट लेवलच्या शिखर बँकेकडून डीसीसी बँकेकडे जाईल आणि डीसीसी बँकेकडून डीबीटीनं शेतकऱ्यांकडे. बरोबर. असा हा त्याचा पैशाचा असा हा रूट असेल. बरोबर आहे. आता सूक्ष्म सिंचनासाठी आता जसं एवढी 3 लाख हेक्टर जवळजवळ ही जमीन येणारी आहे, किती वर्षात त्याचा पहिला टप्पा कसा असेल, दुसरा टप्पा कशा प्रकारे करतो? आता सध्या तरी म्हणजे जे आपण फोकस केलेलं आहे ते याच वर्षी 17-18 मध्येच आपण 1.5 लाख हेक्टर कव्हर करण्याचं टार्गेट धरलेलं आहे. आणि 18-19 मध्ये उरलेले 1.5 लाख हेक्टर, असे 3 लाख हेक्टर कव्हर करायचे आहेत. आणि ह्या 3 लाख हेक्टरच्या अनुभवावरून त्यानंतर मग उरलेले जे आणखीन 4 लाख हेक्टर आहेत ते 4 लाख हेक्टर आणि ऊस क्षेत्राबरोबरच नंतर मग फळबागाचे 12 पिकं जे आहेत, जे जास्त पाणी खेचणारे पिकं आहेत, त्यांच्यावर हा प्रयोग केला जाणार आहे. आणि याच्यामुळे खतं, औषधाची फवारण्याच्या याच्यात सुद्धा बचत होण्याची शक्यता आहे, ते सुद्धा याच्यात मला वाटतं हे आलेलं आहे. मुळात सर आणखीन एक म्हणजे मुद्दा सांगायचा राहिला माझा की जेव्हा इकडून तुम्हाला 2% व्याज मिळणार, व्याजाचं हे परतफेड करायची आहे, त्याचबरोबर जलसंपदा विभागाकडून ह्या लोकांना, जे लोक याच्यात समाविष्ट झालेले आहेत या योजनेत, त्यांना जे प्रवाही पाण्याचा जो दर आहे त्या दरामध्ये 25% सूट मिळणार. बरोबर. म्हणजे शेतकऱ्याला इकडून व्याजामध्ये 2% आणि तिकडून 25% सूट, असं हे होणार. मग शेतकऱ्याला याच्यामध्ये एक विन विन पोझिशन येणार आहे. एक तर तुम्हाला 2% व्याज मिळालं, 25% सूट मिळाली. त्यानंतर जमिनीमध्ये जे लागणारं पाणी आहे ते पाणी अतिशय मोजून मापून ठिबक सिंचनद्वारे दिलं जाईल. त्यामुळे पाणी उरलेल्या पाण्याचा वापर आणखी दुसऱ्या शेतकऱ्याला करता येईल, जास्त क्षेत्र आणखी पाण्याखाली येईल, हा एक भाग. आणि योग्य प्रमाणात पाणी दिल्यामुळे जमिनीची जी पोत आहे ते खराब होणार नाही, क्षारपड जमिनी वगैरे कव्हर होतील. त्याचबरोबर जी मात्रा लागणार आहे, खताची मात्रा आहे, ती पण मोजून तोलून मिळणार आहे. बरोबर. त्यामुळे तुमचा जो खर्च आहे, इनपुट खर्च, तो इनपुट खर्च कमी होणार आहे. आणि असं निदर्शनास आलेलं आहे की जेव्हा असं अॅक्युरेसीवर पाणी दिलं जातं तेव्हा ऊसाचं जे क्षेत्र आहे किंवा कुठल्याही पिकाचं जे उत्पन्न आहे ते खूप चांगल्या प्रमाणात आहे. बरोबर. म्हणजे एकीकडे उत्पन्नही वाढेल, असं त्याला सर्व बाजूने फायदा होईल. बरोबर. कुठल्याही याचा कृषी अर्थव्यवस्थेचा शेतकरी हाच केंद्रबिंदू मानला पाहिजे. आणि ज्याला नुसतं कर्जमुक्ती आपण म्हणत नाही की त्यांनी कर्ज कधीच घ्यायचं नाही असंही नाही, वेळ प्रकारे त्याची कर्जाची परतफेडही होऊन तो सक्षम झाला पाहिजे, हाच या सगळ्याचा मला वाटतं हेतू असेल. काय सांगता, अगदी थोडक्यात सांगताल की शेतकऱ्यांसाठी कशा प्रकारे? शेतकऱ्यांसाठी सर दरवर्षी साधारणपणे आपण 400 ते 500 कोटी रुपये मायक्रो सिंचनवर घालवतो आणि इन्व्हेस्ट करतो, घालवतो म्हणता ना, इन्व्हेस्ट करतो. परंतु त्याच्यावर येणारे अर्ज जे आहेत ना ते 2-2.5 लाख अर्ज आहेत आणि त्या लोकांना तेवढा पैसा कमी पडतो. त्यामुळे बरेचसे शेतकरी हे योजनेच्या बाहेर राहतात. मग या शेतकऱ्यांना आणि हे जे बाहेर राहणारे शेतकरी आहेत त्यातले मॅक्सिमम शेतकरी जे आहेत ते हे जास्त पाणी वापरणारे शेतकरी आहेत. मग त्यांच्यासाठी काहीतरी नवीन योजना आणणं आवश्यक होतं. आता ही योजना आणण्यासाठी पैशाचा जो सोर्स आहे तो सोर्स चांगला भक्कमपणे उभा राहणं आवश्यक होता आणि तो भक्कमपणे सोर्स आपण नाबार्डकडून उपलब्ध केलेला आहे. आता हे जे शेतकरी, आपला जो कर्ज आणि ह्याचा जो विचार आहे, तर कर्जमुक्ती किंवा हा जो भाग आहे ना तो ऍक्च्युअली शेतकऱ्याला एकदम म्हणजे सक्षम बनवणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. एक वेळा शेतकरी सक्षम झाला तर त्याच्याकडे पैसा येईल,
त्याचबरोबर कर्जाची परतफेड वेळेवर होईल आणि नंतरचे इनपुट्स हा त्याला चांगल्या पद्धतीने टाकता येतील. बरं, हे पत मिळवण्यासाठी तो क्रेडिबल होऊ शकेल हाही त्याच्याच हे आहे. हा, सर, आज आपण 9:30 बातमीपत्रात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि ही योजना नक्कीच क्रांतिकारी ठरेल अशी आशा करू. धन्यवाद. नमस्कार.